नमस्कार, मी डॉक्टर अल्पना नरेश जगदाळे, रेकी मास्टर. अच्छा, काहींचा असा प्रश्न आहे, रेकी शिकल्यानंतर संक्षिप्त रेकी कशी द्यायची आहे ते मला सांगा. संक्षिप्त रेकी म्हणजे काय? एखाद्या पेशंटला रेकी त्या भागाचं दुखण्यावर देणं, ठीक आहे, किंवा त्या व्यक्तीचं काही काम असेल ते अर्जंटली त्याचं कंप्लीट करायचं आहे, त्यावेळेला आपण द्यायचं आहे. प्रथम पहिल्यांदा आपल्याला आभाराची प्रार्थना करायची. मी माझा आभारी आहे, मी रेकीचा आभारी आहे, मी माझ्या नावाचा आभारी आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर रेकीचा शुभ्र प्रकाश मला ज्या पेशंटला द्यायचं आहे त्याच्यासाठी विनंती करायची. फॉर एक्झाम्पल की मला नरेशला रेकी द्यायची आहे, तर मी पहिली प्रार्थना करेन, रेकीचा शुभ्र प्रकाश मला ज्या पेशंटला म्हणजे नरेशला रेकी द्यायची आहे त्याच्यासाठी मला सहाय्यरूपी व्हावे, मला मदत करावी. त्याला जॉईंट पेन आहे त्याच्या दोन्ही पायांमध्ये, त्याच्यासाठी मी रेकी द्यायला तयार आहे. पुन्हा स्वतःला पहिलं संरक्षण कवर वलय तयार करायचं आहे. ते कसं करणार? रेकीचा शुभ्र प्रकाश माझ्या क्राउन चक्रावर आलेला आहे, क्राउन चक्र उघडले गेलेले आहे. रेकीचा शुभ्र प्रकाश माझ्या क्राउन चक्रात पसरलेला आहे, तो माझ्या क्राउन चक्रातून संपूर्ण शरीरात वाहत आहे. तो माझ्या पायापर्यंत गेलेला आहे, पायाच्या अंगठ्यापर्यंत पोहोचून तो पूर्ण शरीरात फिरत आहे. आता तो माझ्या पायाकडून वर येत आहे, माझ्या हार्ट चक्रामध्ये आलेला आहे, हार्ट चक्र उघडले गेलेले आहे. रेकीचा शुभ्र प्रकाश हार्ट चक्रातून बाहेर आलेला आहे, माझ्या सभोवताली गोलाकार वलय केलेले आहे. ह्या वलयात मी सुरक्षित आहे. मग आपण पहिले तीनही चिन्ह द्यायचे. हॉन्शा जेशोनेन, हॉन्शा जेशोनेन, हॉन्शा जेशोनेन. सेहेकी सेहेकी सेहेकी, चोकोरे चोकोरे चोकोरे. आता आपल्याला पेशंटची कल्पना करायची, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल रेकीचा शुभ्र प्रकाश माझ्या हार्टचक्रातून नरेशच्या हार्टचक्रात पोहोचलेला आहे, नरेशचा हार्टचक्र उघडले गेलेले आहे. रेकीचा शुभ्र प्रकाश नरेशच्या हार्टचक्रातून त्याच्या दोनही गुडघ्यांवर पोहोचलेला आहे. त्यातील असणारा त्याचे दुखणं, त्याचा त्रास, त्याच्या वेदना त्या पूर्णतः ब्रह्मांडात विलीन झालेल्या आहे. कल्पना करायची की ती कशामुळे पेन असेल, भले ती गादी सटकलेली असेल या स्वेलिंग असेल, ते पूर्णतः ब्रह्मांडात निघून गेलेले आहे. त्या ठिकाणी रेकीचा शुभ्र प्रकाश पसरलेला आहे, त्याचे संपूर्ण दुखणं बरे झालेले आहे. रेकीचा शुभ्र प्रकाश त्याच्या पूर्ण पायामध्ये फिरत आहे, तो छान आनंदी आहे, चांगला चालत आहे, निरोगी आहे, पेन फ्री आहे. आता तो आनंदी आहे असं कल्पना करायची आहे आणि तीनही चिन्ह टाकायचे आहेत. हॉन्शा जेशोनेन, हॉन्शा जेशोनेन, हॉन्शा जेशोनेन. चिन्ह ड्रॉ करा मनातल्या मनात या दोन फिंगर यूज करा. त्यानंतर सेहेकी सेहेकी सेहेकी, नंतर चोकोरे चोकोरे चोकोरे. आपले हात आशीर्वाद स्थितीतच असावेत, जेणेकरून जी एनर्जी आहे ती तुमच्या हार्टचक्र आणि पेशंटच्या हार्टचक्राला कनेक्ट झालेली असेल, ठीक आहे. असं पुन्हा एकदा बोलायचं आहे. रेकीचा शुभ्र प्रकाश माझ्या हार्टचक्रातून नरेशच्या हार्टचक्रात गेलेली आहे, त्याचं हार्टचक्र उघडले गेलेले आहे. रेकीचा शुभ्र प्रकाश त्याच्या हार्टचक्रातून त्याच्या दोनही पायांमध्ये गेलेले आहे, त्याचे दोनही पाय रेकीच्या शुभ्र प्रकाशाने अंतर्बाह्य आच्छादलेले आहे. त्याच्या गुडघ्यातील दुखणे पूर्णतः ब्रह्मांडात विलीन झालेले आहे, ते सुदृढ आहे, चांगले कार्य कराव्यास लागलेले आहे. पहिला चिन्ह हॉन्शा जेशोनेन, हॉन्शा जेशोनेन, हॉन्शा जेशोनेन. दुसरं चिन्ह सेहेकी सेहेकी सेहेकी. तिसरं चिन्ह चोकोरे चोकोरे चोकोरे. सातत्याने आपल्याला असे 5 ते 6 वेळा सेंटेन्स बोलायचे आहेत, चिन्ह टाकायचे आहेत. आपल्याला आपल्या हाताला एनर्जी फील झाली पाहिजे तोपर्यंत रेकी देत राहायची आहे. काही जणांना रेकी 10 मिनटामध्ये पूर्ण होते, काही जणांना 20 मिनटं लागतात, काहींना 5 मिनटं लागतात. जसा समोरच्या व्यक्तीचा आजार असेल, त्याची मानसिकता असेल, तेवढा वेळ रेकी देणं गरजेचे आहे, ठीक आहे. आता रेकीचा शुभप्रकाश
ब्रह्मांडात विलीन झालेला आहे. मी नरेशची आभारी आहे, मी अल्पाची आभारी आहे, मी माझ्या गुरूंची आभारी आहे, मी रेकीची आभारी आहे. थँक्यू रेकी. हात जोरात दाबायचे आहेत, एकमेकांना घासायचे आहेत आणि आपल्या डोळ्यांना लावायचे आहेत. अशी रेकी ब्रह्मांडात विलीन करायची आहे. थँक्यू एव्हरीवन.